वाघोलीपासून निघाल्यापासून आता असं म्हणतात, मला माहित नाही, पण म्हणतात आम्ही 10 का 11 किलोमीटर आलो आत्ताशी. कारण ते तितक्या लाख आणायचे, 15-16 लाख लोक जमले, कशी गाडी पुढे जाईल? गाडीच पुढे जात नाही. आणि असेच लोणावळ्यापर्यंत थांबलेले. आता मग का उद्या दुपारा जातोय मी लोणावळ्यात का काय जातोय, पण मी दिशानं मुंबईचा निघालोय. पण आम्ही एक बघितलंय, म्हणजे आम्ही एक पाहिलंय तुमच्या अंतरवालीपासून आम्ही पाहतोय, तुम्ही प्रत्येकाला मान देताय, प्रत्येकाचा सन्मान स्वीकारताय, कोणाला डावलत नाहीये. कोणी म्हटलं तर त्यांच्या इथे जाऊन भेट घेताय. काय तुम्ही एवढं सगळ्यांसाठी एवढा वेळ देताय, तुम्हाला नाही वाटत की हे कुठेतरी प्रेम आहे तुमचं सुद्धा लोकांप्रती? हे बघा, ज्या समाजानं विश्वास टाकला, समाजाला मायबाप मानला, त्यांना भेटलं पाहिजे. त्यांचा उद्देश आरक्षण आहे, माझा उद्देश आरक्षण आहे. त्यांना तरी वाटतं का मला पुढे जायला उशीर व्हावा, त्यांना वाटतं भेटावं, मलाही वाटतं सकाळपासून उभा राहिलेत. आता हे लोक सकाळी 8 वाजल्यापासून उभा राहिले. 8 कसं डावलं जायचं सांगा बरं? मीच एखाद्या जागेवर समजा उभा राहिलो, तुम्ही राहिले 8 वाजता, तुम्हाला काय वाटत? माझी मी 8 वाजल्यापासून उभा राहिलो, साधा हातवर बी करून नाही गेला. नावेलाज आहे माझा मायबाप मराठा समाज करोडोने जमलाय. आणि मराठी 26 तारखेला खरंच मुंबईच्या गल्ली गल्लीत राहणार आहे, तितक्या करोडोने येणार आहे. बाप भयानक. आम्ही खूप महिलांशी सुद्धा बोललो. अनेक महिला म्हटल्या की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एवढी प्रसिद्धी किंवा एवढं जो सन्मान आहे, मान आहे, त्यांचा पाठिंबा तुम्हालाच मिळाला असेल. थेट छत्रपतींनंतर तुमचीच त्यांनी नाव घेतलेलं आहे. नाही, एवढा मोठा मी नाही. नुसत्या गाड्याला स्टिकर चिटकेली होती. आता निघताना 20 जानेवारीला त्या स्टिकरवर महा फोटो केला मोठा, महाराजाच केला बारीक. फाडीव म्हणलं ते सगळे स्टिकर काढून टाक. फाडीव म्हणजे काढून टाक, ते पुरे काढ. जेवढ्या गाड्याला लावले ते मला पुरे काढायला पाहिजे. महाराजापेक्षा मोठं या जगात कोणी नाही, अजिबात नाही. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्रवेश करताय, पुण्यात प्रवेश करताय. काय सांगाल, तुमचा पुण्यात आल्यानंतर लोकांमधला उत्साह भयंकर वाढलेला आहे? माझा मायबाप समाजाला मायबाप मानलंय, त्यांच्या शहरात येतोय, त्यांच्या गावाच्या त्यांच्या दारातून चाललोय. समाज माझा मायबाप घरी कसा राहील? जीवाची पर्वा न करता मैदानात उतारलोय समाजासाठी, ते घरी कसे राहतील? पुण्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्याच्या लोक मी ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्यावर आले, आणि हे लोणावळ्यापर्यंत आले. आसपासचे ज्या रस्त्यावर चाललोय शेकडो गावं रोडवर आले. प्रेम मी नशिबाने मला हे भाग्य मिळालं की मी या जातीत जन्म घेतला. गर्व आहे मला जातीचा आणि स्वाभिमान सुद्धा. तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी रात्री, मध्यरात्री, पहाटे जरी पोहोचला तरी लोक थांबतात तुमचं ऐकायला, तुमची सभा ऐकायला. काय सांगाल? मुलगा मानलाय, प्रेम करतायत, मी बी इमानदारीने त्यासाठी झुंज देतोय. खूप अतूट विश्वासाने अतूट नातं आहे आमचं, मायलेकराचं, समाजाचं, आमचं. त्यामुळे हे आता तुटत नाही. आणि मराठीचं जात पठ्या जिवंत आहे, त्यावर फुटू बी देत नाही. दुसऱ्याकडे बघितलं तर पाटील साहेब, अजूनही तुमच्या ज्या आंदोलनाला आहे आझाद मैदानाच्या, त्याला परवानगी मिळालेली नाहीये, पोलीस परवानगी नाहीये, असं म्हटलं जातं की तुम्हाला मुंबईमध्ये येण्यापासून रोखला जाईल. काय सांगाल? नाही, रोखणार नाही. परवानगी मिळत, आम्हाला बी न्याय मिळत 100%. कायद्याच्या कसोटीवर आम्ही सुद्धा सगळं अर्ज ते केलेले. न्याय मिळेल 100% देतील. आणि आम्ही काय वाईट करायलो? सगळे चाललेत मुंबईत, तसं आम्ही मुंबईत चाललोय. देवाचा लागा नाही दिलं तरी मी जाऊन बसणार आहे तिथे उपोषणाला, कारण गाव आहे आमचं मुंबईमध्ये. एवढी लाखोनी जनता गेली तर मुंबई पूर्ण ठप्प होऊन जाईल. आज आम्ही बघतोय पुणे अख्खं ठप्प झालंय, जे खरं तर ट्रॅफिकमुळे ठप्प होतं, आज या सगळ्या रॅलीमुळे ठप्प झाले अख्खं. नाही, ठप्प काय झालंय? आम्ही एक रस्त्याने चाललो, बाकीचे रस्ते मोकळे. 100 रस्ते असतील पुण्याला, एक रस्त्याने आम्ही चाललो मुंबईकडे. आणि त्यांच्याही लेकराच्या न्यायासाठीच करतो आम्ही कुठं आमचा हट्ट पुरा करायला लागलो. त्यांच्याही लेकराचं कल्याण होणार आहे आरक्षणात पुणे शहरात राहणाऱ्या बांधवांचं. मुख्यमंत्री, शेवटचा प्रश्न अगदी, मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की आम्ही नोंदी शोधलेल्या आहेत, आम्ही नोंदी देतोय. त्यांनी तुम्हाला पण आवाहन केलंय की तुम्ही सुद्धा समाजाला आवाहन करावं की तुम्ही नोंदी शोधाय, तिथे जा, तिथे पहा तुमची नावं आहेत का. आम्ही वॉर फुटिंगवर काम करतोय, 3 शिफ्ट मध्ये काम करतात. शिंदे साहेबाला म्हणा यांनी ग्रामपंचायत नावं चिटकेले नाही तर ते काय वाचन ते अजून. आम्ही सांगितलं, ते केलं, आम्ही ते सिद्ध करून दाखवलं. त्या दिवशी बच्चू भाऊ आणि छोटे साहेब आले त्या दिवशी.
ते बिचारे मार्ग काढण्यासाठी दोघं प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांचा काय याच्यात रोल आहे? ज्यांनी आमचं उपोषण सोडलं ते कुठं आहे? ते आलेच नाही. त्यामुळं कोण लावल्या नाहीत, ठराविक यांना लावल्यात नाही. आम्ही ते खूप लोकांना फोन करून विचारलं, ते म्हणजे आमच्या गावात लावलेच नाही. कसं त्याला काय मोजून आपली नोंद मिळाली? पण मग तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? कारण मुख्यमंत्री पण हे बघत असतील, त्यांनाही सगळे इनपुट्स मिळत असतील. एवढ्या लाखोनी संख्येत जर मराठा बांधव मुंबईत आले तर वेगळी परिस्थिती होऊ शकते. तुम्हाला काय सांगायचं मुख्यमंत्र्यांना? तर आपण बघतो की आता खर तर हा संपूर्ण जनसमुदाय चाललेला आहे. वरती खरं तर ट्रॅफिक जाम झालेला आहे, त्यामुळे आता निर्णय घ्यायचा की पुलाच्या खालून जायचं की वरून जायचं. पण गर्दी आहे कुठेही कमी होत नाहीये आणि लोक जोडली जात आहेत. वरवरती बघा त्या पुलावर सुद्धा मोठी संख्या लोकांची आपण पाहतो आहोत. पाटील साहेब अगदी शेवटचा प्रश्न. मी जसं म्हटलं की एवढा जनसमुदाय मुंबईत गेला तर वेगळी परिस्थिती होऊ शकते. मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं तुम्हाला? हे सगळी जनता ते बघत असतील, त्यांना इनपुट्स मिळत असतील. त्यांचं दैवत आहे जनता, म्हणजे आमचं पण आहे. याच जनतेने त्यांना राजगादीवर बसवलं. हे लेकरं जर न्यायासाठी ओरडत असले तर त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि त्यांचं हक्काचं आरक्षण ते त्यांना दिलं पाहिजे. तुम्ही जेवताय की नाही? आम्ही बघतोय तुम्ही सकाळपासून निघाला आहात आणि गाडीवर आहे, चालत आहात. एनर्जी येते कुठे एवढी? जेवतो मी, खोलीत पण जेवतो, याच्या तिथं गाडीत पण जेवतो. पण आज लोकांचा खूप आग्रह होता की आम्ही सकाळपासून थांबलो, तुम्ही वर बसा, हात वर करा, आम्हाला भेटा, रामराम करा, जय शिवराय म्हणा, म्हणून वर बसलो जेवत. एवढंच. वरती जेवताय आता. हेच तुमचं आता घर झालंय गाडीच? समाजासाठी करायचं ना, नाही विचार करायचा. हो काय, शरीर आणि जीवन एकदाच येतं आणि ते असं जगायचं. पुरं समाजासाठी गेलं पाहिजे. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि पुण्यामध्ये ते आता प्रवेश करत आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये शिवाजीनगर भागामध्ये असतील. उत्साहात कुठेही कमी झालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये धडकणार आहोत. आरक्षणाची मागणी आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही काय परतणार नाही, हा चंग त्यांनी पाडलेला आहे. लाखो लोक जोडले जातात. आम्ही पुण्यात बघतोय तर गल्ल्या गल्ल्यांमध्ये, रस्त्यांमध्ये लोक आहेत. आता मुंबईमध्ये गेल्यानंतर काय होईल? जसं जरांगे साहेब म्हणतात की मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये तुम्हाला मराठा बांधव दिसतील. त्यामुळे 26 तारखेला मुंबईत नेमकं काय वातावरण असेल, मुख्यमंत्री काही तोडगा काढतायत का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाल हरनेसह मी राहुल गायकवाड, शिवाजीनगर, पुणे, मुंबई तक.